ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार हे छत्रपती संभाजीनगरच्या कालपासून दौऱ्यावर आहे। जेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि पटोले यांनी आपली भूमिका मराठा आरक्षणासंदर्भात स्पष्ट करावी अशी भूमिका घेतली, त्यानंतर मराठा संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। प्रत्येक नेत्याला प्रश्न विचारू लागलेत। आज देखील शहरातील नामांकित हॉटेलमध्ये शरद पवार हे थांबलेले होते। त्यावेळेस मराठा मावळा संघटना जी आहेत त्याचे मराठा कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण त्या ठिकाणी जमा झाले। ते कार्यकर्ते आता माझ्यासोबत आहेत। त्यांनी हॉटेलमध्ये घोषणाबाजी केली आणि शरद पवार यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ती घोषणाबाजी होती। ते आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, कशासाठी ही घोषणा होती आणि काय तुमचं म्हणणं होतं? आज आम्ही मराठा मावळा संघटनेच्या वतीने शरद पवार साहेबांना त्यांनी ओबीसी मधून त्यांची भूमिका स्पष्ट, मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट जाहीर करावी यासाठी त्यांना निवेदन घेण्यासाठी गेलो होतो। बघा, 3-4 वेळेस ते मुख्यमंत्री होते, त्यानंतर त्यांना आता लोकसभेमध्ये त्यांच्या पक्षाला मराठा आंदोलनाचा फायदा झाला आहे। जरांगे पाटील त्यांच्या रक्ताचं पाणी करतायत, त्यांच्यासोबत संपूर्ण समाज आहे। मग आम्ही सत्ताधाऱ्याच्या विरोधात आहोतच, पण या शरद पवार साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे जे नेते असतील यांनी सुद्धा ओबीसी आरक्षणाच्या बाबत भूमिका आपली स्पष्ट जाहीर करावी म्हणून आज मराठा मावळा संघटनेच्या वतीने त्यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो की तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करावी। घोषणाबाजी देखील देण्यात आली। त्यानंतर शरद पवारांनी तुम्हाला आतमध्ये बोलून घेतलं, काय चर्चा झाली? शरद पवार साहेबाबद्दल मला सांगायचं झालं तर शरद पवार साहेब या महाराष्ट्रामध्ये सर्वात बुजुर्ग नेते आहेत आणि संपूर्ण मराठा समाजाची बुजुर्ग नेते आहे। ही घोषणाबाजी आदरापोटी होती की मग निषेध व्यक्त करण्यासाठी किंवा मागणीसाठी होती? त्यांच्याकडून बुजुर्ग असल्यामुळे अपेक्षा त्यांच्याकडून मोठी आहे ना, वडीलधारे माणसं आहेत समाजाचे, त्यामुळे आमचा हक्क आहे, आमचं रडणं साहजिक आहे की सगळ्या समाजाची मागणी आहे, सगळ्या समाजाचं म्हणणं आहे की शरद पवार साहेबांनी याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं। आज पवार साहेबाला लोकसेवेमध्ये मराठा समाजाची मतं पाहिजेत का? फक्त मराठा समाजाचं आरक्षण द्यायचं नाही का? हा माझा त्यांचा सवाल आहे। त्यामुळं मराठा साहेब आयुष्यभर शरद पवार साहेबांनी फक्त राजकारण केलं, परंतु शेवटी का होईना मला त्यांना विनंती आहे की समाजाला आरक्षण द्यावं, समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे अशी त्यांच्याकडे मागणी आपण करत आहोत। आत गेल्याच्या नंतर काय चर्चा झाली? आत गेल्यानंतर आम्ही हीच मागणी केली, बा तुम्ही गेल्या 40 वर्षापूर्वी आम्ही लहान असताना शरद पवार साहेबांना मराठ्यांचे नेते म्हणायचो, तर तुम्ही मराठा आरक्षणासाठी, ओबीसीतून आरक्षणासाठी स्पष्ट भूमिका घ्या अशी आम्ही त्यांना मागणी केली। त्यांचं काय मत होतं? त्यांनी त्याच्यावरती काय तुम्हाला काहीतरी आश्वस्त केलं असेल, आश्वासन दिलं असेल? आश्वासित केलं, आम्हाला सांगितलं बा आम्ही उद्या मुख्यमंत्र्याला स्पष्ट भूमिका करणार आहे। आम्हाला तर सांगितलं, त्यांनी नाही केली तर आम्ही आंदोलन, उग्र स्वरूपाचे आंदोलन मराठा मावळा संघटनेच्या वतीने करण्यात येते। एक गोष्ट सगळी लक्षात नाही आली, तुम्ही ज्यावेळेस आत गेले गोष्ट Vamos!